तर भावांनो जय श्रीराम. आज आपण आहे ना सकाळी सकाळी चाललो होतो नाही का लग्नाला. मग काय डायरेक्ट आलोय ना आपण मंगल कार्यालयामध्ये. मंगल कार्यामध्ये आल्यानंतर डायरेक्ट मेन कार्यक्रम म्हणजे नवरीचं भाऊ. ते म्हणे भाऊ चल तर मोबाईल आला आपल्याला फोटो काढायचे नाही का. त्याला घेऊन गेलो डायरेक्ट गार्डन मध्ये नाही फोटो काढायला. ते भाऊ अशी पोज देत होता नाही का जसा का त्याचा फोटो बायोडेटामध्ये द्यायचा नाही का. या दोन कार्यकर्त्यांच्या शुभ हस्ती आयर टिपण्याचं काम दिलं होतं. एका कार्यकर्त्याला लिहिण्याची आवड असल्यामुळं तो मागच सरकत नव्हता. तो नुसता लिहायचा. त्याला हे सुद्धा कळत नव्हतं की आपण व्हिडिओ काढतो. नंतर डोक्यात विचार आला ह्यो एवढा लिहिणारा कार्यकर्ता कोण आहे. त्यांना वर बघितल्यावर मग कळलं ह्यो कार्यकर्ता तर आपलाच माणूस आहे. नवरीच्या भावाला आणि प्रतीकला एवढंच टेन्शन होतं नवरदेव मिरवणुकीवरून कधी येतो. या दोघांचं टेन्शन कमी करण्यासाठी आपण डायरेक्ट आलो होतो गेटवर. कारण मिरवणूक कुठवर आली आहे बघण्यासाठी. गेटवर आल्यानंतर ऊन लागत होतं त्यामुळे आपण येऊन बसलो झाडाखाली. त्यात ना आपण जो आयर टीव्ही होतो आपला कार्यकर्ता सुद्धा घेऊन आलो नाही का. नवरदेव मंडपात आलाय कळल्यावर नवरीचा भाऊ घाईत पळाला. त्यानंतर आपण ज्या दोन कार्यकर्त्यांना गेटवर घेऊन गेलो होतो त्या कार्यकर्त्यांना आपण फिरून परत आणल्यानंतर त्यांच्या जागेवर स्थानापन्न केलं होतं. मंगलाष्टका चालू झाल्या होत्या आणि आपण डायरेक्ट सगळ्यांच्या मागे येऊन उभं राहिलो होतो. मंगलाष्टका चालू असतं नाही या दोघांच्या डोक्यात एवढंच चालू होतं की नवरदेवाचे बुटा कसे गायब करायचे. त्यानंतर लग्न लागल्यानंतर काहीतरी करून पोरांनी बुटं गायब केली. शेवट बुटं गायब केल्यानंतर बुटं सांभाळण्याची जबाबदारी या कार्यकर्त्याकडे आली. हे सगळं झाल्यानंतर नवरीचा भाऊ काय म्हणतो तुम्ही नक्की ऐका. दिवसभर काम करून थकल्यावर मी असं असतो गांजे घेतल्यावर असं असतं थकलो रे. हे म्हणल्यानंतर नवरीचा भाऊ डायरेक्ट तोंड धुवून आला नाही. देव नाचवण्याचा कार्यक्रम चालू झाला. पहिल्यांदा नवरीच्या भावाला पुढाकार देण्यात आला. नवरीचा भाऊ झाल्यानंतर ते काम प्रत्येक भाऊच्या हातात सोपवण्यात आलं. प्रत्येक भाऊला अनुभव नसल्यामुळे प्रत्येक भाऊ उलट्या दिशेने चक्कर मारत होते. तर भावांना आजच्यासाठी एवढंच. आपण भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये. तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा.